चालावी घेऊन डोळ्यात सपान कोर दीन दुःखाची गाराणी मांडावी देवाच्या मोर आसुरात खंड खावल न्यायाला दिशा भेदभावाचं सुटल कोळणी मिटल कोण पाहून राजाची काय रे काल दिसला नाहीस? काय नाही, तालुक्याला गेलो होतो कृषी कार्यालयाला. काय काम काढलंस? काय नाही, ठिबकची माहिती घ्यायला गेलो होतो. घेतली का? घेतली ना. मग काय फायदा होतो का नाही त्याचा? मग होतो ना. चल तुला दाखवतो. चल बर. चल तुला उमेशच्या शेतात घेऊन जातो, आपण ठिबकचे फायदे पाहू. काय रे जोडी इकडे कुठे? काय नाही, तालुक्याच्या ऑफिसला गेलो होतो, ठिबकची माहिती घेऊन आलो. बर मग काय ठरलं? काय नाही, मला तर करायचं आहे, पण आता जगदीशने पण करावं असं मला वाटतंय. अरे वा, चला सांगतो की फायदे. चला. हे बघ फायदे, हे सर्व हिरवागार झाला आहे आणि ठिबकमुळे मला आता जवळपास माझी 50 ते 60% पाण्याची बचत व्हायला लागली. अरे वा. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो का मी आता तिघही हंगामांमध्ये 12 पिकं घेतो. वा वा वा. इतका हा मोठा ठिबकचा फायदा आहे आणि तुम्ही जास्त विचार करू नका. आणि तुम्हाला अजून माहिती लागली तर आपल्याकडे आता मॅडमांना मी बोलवलंय बाग बघायला. मॅडम येतात, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊ. अरे वा, चालेल ना मग. ते काय मॅडम पण आल्याच की. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार उमेश भाऊ. नमस्कार. काय चाललंय उमेश दादा? काय म्हणते शेती? काय नाही मॅडम, मस्त मजेत आहे. छानपैकी शेती फुललेली आहे, बागही खूप उत्तम आहे आणि हे सर्व शक्य झालं आहे फक्त आपल्या ठिबकमुळे. हे तर आपल्या ठिबकमुळे शक्य झालंय उमेश दादा. माझे मित्र आहेत शेती करतात, तर यांनाही ठिबकची माहिती सांगा. हो नक्कीच. महाराष्ट्र शासन कृषी विभागाची सूक्ष्म सिंचन योजना आहे. उमेश दादांनी त्या योजनेमध्ये सहभाग घेऊन या सर्व क्षेत्राला ठिबक सिंचन बसवलेलं आहे. तुम्ही पण या योजनेमध्ये सहभाग घ्यावा. या योजनेमध्ये 20 गुंठ्यापासून 5 हेक्टरपर्यंत लाभ घेऊ शकतो. लाभ घेण्यासाठी आपल्याला महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करणं बंधनकारक आहे. अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा यामध्ये ऑनलाईन सोडतीद्वारे नंबर लागतो. ऑनलाईन सोडतीमध्ये नंबर लागल्यानंतर आपल्याला 7/12 खाते उतारा, ज्यावर सिंचन सुविधेची नोंद आहे असा 7/12 खाते उतारा ऑनलाईन अपलोड करायचा आहे. यामध्ये आपल्याला संच बसवल्यानंतर 2 हेक्टरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 75% अनुदान मिळते आणि 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळते. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 90% अनुदानास पात्र असतात. कसा करायचा आणि योजनेचा पुढील लाभ कसा मिळेल या सर्व माहितीसाठी मी तुम्हाला माहिती देण्यासाठी आहेच. उमेश दादाही तुम्हाला मदत करतील. तरी मी तुम्हाला विनंती करते, आपलं हे क्षेत्र पडीत राहण्यापेक्षा आपणही सूक्ष्म सिंचनाचा संच बसवून घ्यावा आणि आपली शेती उमेश दादांसारखी हिरवीगार आणि बहरलेली करावी. संच बसवल्यामुळे साधारणतः 50 ते 60% आपली पाण्याची बचत होते आणि उत्पन्नामध्ये 30% वाढ होते. ठिबक सिंचन संच बसवल्यामुळे आपल्याला मजुरांची बचत होते, पाण्याची बचत होते, जमीन भुसभुशीत राहते, पीक उत्पादनात वाढ होते. चालेल मॅडम, आता आम्ही दोघं जण या योजनेचा चांगला लाभ घेऊ आणि आमची शेती पण हिरवीगार करू. महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत मी सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो की त्यांनी आमच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा लाभ घ्यावा व आपली शेती ही हिरवीगार करावी. प्रतिथेंब अधिक उत्पादन. प्रतिथेंब अधिक उत्पादन. डोळ्यात सपान कोर दीन दुःखाची गाराणी मांडावी देवाच्या मोर आसुरात खंड खावल न्यायाला दिशा भेदभावाचं सुटल कोळणी मिटल